आमच्यासारखं कष्ट कोणाचंच नाही. तोपर्यंत आम्हाला ते पैसे देत नाहीत तोपर्यंत आम्ही त्यांच्या दारातून उठणार नाही, ह्याच्यावर आम्ही ठाम आहे. आणि हुपरीच्या दारीच आम्ही तिथं उपोषण करणार. जोपर्यंत पैसे मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही त्यांच्या गेटवरून उठणार नाही. श्रीराम जव्हार साखर कारखान्याकडे ज्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस वाहतूक केली होती, मात्र त्यांचं सीझन संपून देखील त्यांचे ऊस वाहतुकीचे कमिशन आणि डिपॉझिट हे पैसे मिळालेले नाहीत. त्या संदर्भात सर्व फलटण तालुक्यातील व आजूबाजूतील ऊस वाहतूकदार संघटनेचे सर्व पदाधिकारी, ऊस वाहतूकदार या ठिकाणी जमा झालेले आहेत. आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया नक्की काय. आम्ही सदर 1 तारखेला त्यांना निवेदन दिलं होतं. 13 तारखेपर्यंत आम्हाला वाटत होतं की त्यांच्याकडून काहीतरी उत्तर येईल किंवा प्रशासनाकडून काहीतरी आम्हाला उत्तर येईल की 4 दिवसात देतो, 2 दिवसात देतो, पण असं काही उत्तर आलेलं नाही. त्यांनी आम्हाला कुठलाही संपर्क केलेला नाही. आता आमच्याकडे पर्याय व्यवस्था म्हणजे लोकशाहीला धरून आम्हाला एकच विषय राहतोय की आता आम्हाला 13 तारखेच्या हिशोबाने आम्हाला आंदोलन आम्ही स्वीकारलं, त्यांना तसं पत्र दिलेलं आहे. त्या हिशोबाने आम्ही तयारी केलेली आहे. आता 5-25 गाड्याची तयारी झालेली आहे आणि बाकीची लोक आहेत ते कोण डायरेक्ट येणार आहेत, कोण कोणाच्या कामामुळे पुढे मागे होतील. पण आता तर तुर्ता आमच्याकडे 20-25 गाड्या आहेत. आम्ही आता कारखान्याच्या दिशेनं निघालो, आंदोलनाच्या दिशेने निघालो. त्यांनी आम्हाला बऱ्याचशा वेळा आम्ही त्याला निवेदन देऊन बी ते ऐकत नाही, तर आमच्याकडे आता दुसरा पर्याय नाही, आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय नाही. आम्ही जोपर्यंत आम्हाला ते पैसे देत नाहीत तोपर्यंत आम्ही त्यांच्या दारातून उठणार नाही. आमचं पूर्ण शांततेच्या मार्गानं व संयमाने आंदोलन राहील. आम्ही कुठलेही असं कायदा सोडून किंवा कायदा सुव्यवस्थेला त्रास होईल असं आमचं आंदोलन असणार आहे. आमचं लोकशाहीला धरून आंदोलन असणार आहे. त्यामुळे आम्ही गेल्यानंतर जोपर्यंत आम्हाला ते पैसे देत नाहीत तोपर्यंत आम्ही त्यांच्या दारातून उठणार नाही, ह्याच्यावर आम्ही ठाम आहे. नक्की तुमचं आंदोलन कुठं होणार आहे? आता आमचं आंदोलन जव्हारच्या दारी होणार आहे. जव्हार कारखाना हुपरी येथे आम्ही सर्व वाहन मालक जे आहेत आमचे 500 लोक, ते आम्ही हुपरीला निघालेलो आहे आणि हुपरीच्या दारीच आम्ही तिथं उपोषण करणार आहे. जोपर्यंत पैसे मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही त्यांच्या गेटवरून उठणार नाही. प्रशासनाला ज्यावेळेस निवेदन दिलं त्यावेळेस तुम्हाला काय सांगितलं होतं प्रशासनाने? मागच्या वेळेच्या अनुभवानुसार आम्हाला वाटत होतं की त्यांनी जे असं आम्ही निवेदन दिलं होतं त्याप्रमाणे ते आम्हाला त्या आंदोलनाच्या अगोदरच त्यांनी पाठीमागच्या वेळेस पैसे दिले होते. त्या आता वाटत होतं की आम्हाला काहीतरी ते मार्ग काढतील, पण तसा कसलाही त्यांनी मार्ग काढलेला नाही. त्यांनी शब्द दिला नाही किंवा प्रशासनाकडनं वेळोवेळी आम्ही विचारपूस झाली, त्यातही आम्हाला काय शाश्वत आता उत्तर मिळालेलं नाही. त्यामुळे आम्हाला आता त्यांच्या दारी गेल्याशिवाय दुसरा पर्यायच राहिलेला नाही. प्रशासनाकडे आपले म्हणजे ऊस वाहतुकीचे कमिशन डिपॉझिट साधारण किती रक्कम आहे सर्वांची मिळून? आमचे सर्वसाधारण 12 ते 13 कोटी रुपये येणं आहे. आता लोकांचं काय झालंय, आम्ही एवढा कठोर निर्णय घ्यायचा एकच वेळ आहे की पाऊस पडलेला आहे, लोकांना मुकदम इथं कुणाचे दारे आहेत, कुणाचे काय आहे, लोक मुकदम थांबत नाहीत. आता आमचे हक्काचे पैसे आहेत, आम्ही केलेल्या कामाचे पैसे आहेत. आता काही आमच्या कारखान्याचं अशी अडचण झाली की आमचे कमिशन डिपॉझिट बी नाहीये आणि प्लस आमचे करारहून आम्हाला पैसे मिळणार होते ते बी नाहीत. आम्ही दोन्ही बाजूने अडचणी झालेलो आहे. त्यांचं कमीत कमी इतर कारखान्यांचे त्यांचं करार झाले, पैसे मिळले, त्यांना कराराचा हप्ता सुटला, कमिशन डिपॉझिट मिळालं. आम्हाला कमिशन डिपॉझिट नसल्यामुळे आम्ही धड करार बी नाही आणि धड आमच्या हक्काचे पैसेही नाहीत. त्यामुळे आम्ही दुहेरी अडचणीत सापडलेलो आहे. म्हणजे जुने पैसे बी अडकले, नवीन व्यवसाय करता येत नाही. त्यामुळे आमचे पैसे दिलेले पैसे आता आमचे बुडण्याच्या स्टेजवर आहेत. त्यामुळे प्रत्येक वाहनवाला एकटा अडचणीत आहे की पैसे पुढे दिलेले आहेत ते पैसे बुडतील म्हणून पैसे व्यापाऱ्याकडनं 2 रुपये 5 रुपये कुणाचे सोन्याने गाळून ठेवून लाख 4 लाख रुपये दिले. आता पुढले पैसे द्यायलाच पैसे नाहीत. त्यामुळे ते 4 लाख बी आता बुडीत असल्यागत गेलेले आहेत गंगाजळी. मग आता तुमची काय भूमिका राहणार आहे? आता काय ते 4 लाख बुडण्यापेक्षा आम्हाला त्यांनी पैसे द्यावेत आणि पैसे दिल्याशिवाय आम्ही इथे येऊन काहीच करू शकत नाही. कारण पाऊस पडलाय, त्या लेबरला पैसे पाहिजेत, कुणाच्या दारे मुकदम येऊन बसले आहेत, काय मुकदम घरी आहेत, काय मुकदम बरोबर आले आहेत, काय लोकांच्या अडचणी तशा आहेत, पुढल्यांचे पैसे द्यायचे व्यवहारासाठी उसने केले. आता पैसे मिळाल्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नाही. पैशाचं नाटकच होत नाही. पैशाचं नाटक झाल्यामुळे आम्हाला पैसे त्यांच्या दारातनं घेऊन आल्याशिवायच पर्याय नाही. आम्ही माघारी येऊन काहीच करू शकत नाही, पैसेच घेऊन येणार आम्ही. श्रीराम जव्हार सहकारी साखर कारखाना 2025-26 ऊस वाहतूक आम्ही केली होती. आमचं कमिशन डिपॉझिट आहे ती त्यांनी दिलं पाहिजे. आमच्यासारखं कष्ट कोणाचंच नाही.